काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक. रमेश निथला आणि नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन. विधानसभेच्या यशानंतर भाजपकडून महापालिकेची तयारी सुरू. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या आठवड्यामध्ये विविध विकास कामांचा घेणार आढावा. संजय दीना पाटील यांची खासदारकी अबाधित, खासदारकीला आव्हान देणारी याचिका न्यायालयानं फेटाळली. न्यायमूर्ती संदीप मारणे यांची माहिती. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळेंचा आज जनता दरबार होणार. कोराडीतील जनसंपर्क कार्यालयामध्ये बावनकुळेंचा जनता दरबार भरणार. पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलावर 31 जानेवारीला होणार सुनावणी. अल्पवयीन मुलाला सज्ञान घोषित करण्याच्या अर्जावर सुनावणी. मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम. महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. महायुतीची विधिमंडळ पक्ष बैठक लांबणीवर. भाजपची बैठक गुरुवारी किंवा शुक्रवारी होणार, सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांची निवड होण्याचे संकेत. शिवसेनेकडून शिंदेंनी एक पाऊल मागे घेतल्याची माहिती. दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर. 28 नोव्हेंबरला पुण्यात होणार पुरस्कार सोहळा. समताभूमी फुलेवाडा इथं पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.